हॅलो एव्हरीवन, वेलकम टू वोक ॲस्पिरंट. तर जे आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांना सर्वांना माहिती आहे की आपण वोक ॲस्पिरंट या चॅनलवरती ज्या प्रायव्हेट स्कॉलरशिप असतील किंवा गव्हर्मेंट स्कॉलरशिप असतील किंवा जे आपले गव्हर्मेंटचे इनिशिएटिव्स आहे स्टुडंटसाठी फ्री क्लासेसचे वगैरे त्याबद्दल माहिती घेत असतो. जर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा नवीन स्कॉलरशिपसाठी किंवा ह्या सगळ्या इन्फॉर्मेशनसाठी जे स्टुडंटसाठी खरंच खूप गरजेचं आहे. तर मी ज्या स्कॉलरशिप आहे त्या नेहमी तुमच्यासाठी थोड्या रिलॅक्स क्रायटेरिया असलेल्या स्कॉलरशिप घेऊन येण्याचा प्रयत्न करते की ज्यामध्ये मॅक्झिमम स्टुडंट अप्लाय करू शकतात. मग तुम्ही कुठल्याही क्लासमध्ये असाल तरी पण मी तुमच्यासाठी ट्राय करते की कॉलेज स्टुडंटला असेल किंवा स्कूल स्टुडंटला असेल त्यांना पण अप्लाय करता येईल. आपले या आधीच्या ज्या आपण स्कॉलरशिप आहेत जसं टाटा कॅपिटल असेल, HDFC असेल किंवा ज्या आपण या आधी टाकल्या गेल्या आहेत त्या स्कॉलरशिपमध्ये जनरली सगळ्या अशा स्कॉलरशिप आहे की ज्या इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो खूप रिलॅक्स आहे. म्हणजे जे आपले मॅक्झिमम स्टुडंट आहे ते क्रायटेरिया फुलफिल करतात आणि ते सगळेजण तो स्कॉलरशिपचा फॉर्म जो आहे तो भरू शकतात. तर आज जी आपण स्कॉलरशिप घेऊन आले मी ती आहे JK लक्ष्मी विद्या स्कॉलरशिप. ही स्कॉलरशिप जी आहे ती JK सिमेंट यांच्यातर्फे तुम्हाला देण्यात येते. तर आता आपल्याला माहिती आहे की गव्हर्मेंट स्कॉलरशिप सोडून ज्या इतर दुसऱ्या स्कॉलरशिप असतात या वेगवेगळ्या संस्थांमार्फत तुम्हाला देण्यात येतात की तुमचं जे एज्युकेशनसाठी तुम्हाला काहीतरी हातभार लागावा. जे काही अडचणी असल्यामुळे ज्यांचं एज्युकेशन म्हणजे थांबू शकतं किंवा त्यांना काहीतरी हेल्प केल्यामुळे ते पुढे कुठेतरी लाईफमध्ये त्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी भेटेल त्यासाठी हे ग्रुप जे ते ट्राय करत असतात. मागे टाटा ग्रुपची जी स्कॉलरशिप आहे ती देखील बऱ्याच स्टुडंटने बघितली आहे आणि तिची डेट आणखी क्लोज झालेली नाही आहे. तर ज्या स्टुडंटला टाटा स्कॉलरशिप भरायची त्यांनी ती बघा. त्यानंतर HDFCची, त्यानंतर SBI बँकेची, या बँकांतर्फत देखील आणखी ही स्कॉलरशिपच्या डेट ज्या आहेत त्या सुरू आहेत. आणि तुम्हाला जर याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असेल तर ती आपल्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. माझी व्हिडिओ कमी आहे त्यामुळे तुम्हाला सर्च करायची पण गरज नाही पडणार. तुम्ही एकदा चॅनलला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला तिथे सगळ्या स्कॉलरशिप ज्या आहेत त्या व्यवस्थित दिसून जातील. चला तर आता आपण या JK लक्ष्मी विद्या स्कॉलरशिप आहे त्याची इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूया. तर याची इलिजिबिलिटी आहे की ही जी स्कॉलरशिप आहे ही जी 5th स्टँडर्ड आहे तिथून तर पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्ही विचार करा की किती सारे स्टुडंट जे ते या स्कॉलरशिपमध्ये कवर होत आहे. 5th स्टँडर्डपासनं पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंतचे सगळे स्टुडंट जे ते यासाठी अप्लाय करू शकतात. याची कंडिशन ही आहे की तुमचा जो प्रिव्हियस क्लास असेल त्यामध्ये तुम्हाला 50% मार्क्स तुम्ही जे ते स्कोर केलेले असायला हवे. जर तुम्ही 5thमध्ये तर तुम्ही 4thमधले तुम्ही 50% स्कोर करायला हवे. 10thमध्ये असाल तर तुम्ही 9thमध्ये 50% मार्क्स जे ते तुम्ही स्कोर केलेले हवे. त्यानंतर इथं तेच दिले की तुम्ही UG PG किंवा कुठल्याही ठिकाणी असाल सेकंड याच्यामध्ये की तुम्ही 5thपासनं प्रायमरी, वोकेशनल, अंडर ग्रॅज्युएट किंवा PG कोर्स करायला हवे. आणि त्यानंतर जे तुमचं फॅमिली इन्कम जे आहे ते सगळ्या स्टुडंटसाठी 5वी ते पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत सगळ्या स्टुडंटचं जे आहे ते तुमचं इन्कम जे आहे ते 5 लाखाच्या खाली असायला हवं. आता इथे इलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये खूप रिलॅक्स क्रायटेरिया आहे. मॅक्सिमम स्टुडंटला इथं जे आहे ते अप्लाय करता येईल. त्यानंतर आपण बघू याचे बेनिफिट्स म्हणजे स्टुडंटसाठी काय आहेत. तुम्हाला किती अमाऊंट रिसीव्ह होणार आहे ही स्कॉलरशिप जर तुम्हाला भेटली तर जर तुम्ही 5वी ते 6वीचे स्टुडंट असाल 5वी 6वी या 2 वर्गांचे तर तुम्हाला 5,000 स्कॉलरशिप जी आहे ती रिसीव्ह होणार आहे. त्यानंतर 7वी आणि 8वी या 2 वर्गांना देखील 5,000 स्कॉलरशिप जी आहे ती रिसीव्ह होणार आहे. त्यानंतर जर तुम्ही 9वी ते 12वीमध्ये असाल तर तुम्हाला 10,000 रुपये स्कॉलरशिप रिसीव्ह होईल. त्याच्यानंतर तुम्ही जर ITI करत असेल कुठल्या फील्डमधून तर तुम्हाला इथे 10,000 स्कॉलरशिप जी आहे ती रिसीव्ह होणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही डिप्लोमासाठीच्या स्टुडंटसाठी देखील आहे ही. आणि तुम्ही जर डिप्लोमा करत असाल तर 15,000 तुम्हाला स्कॉलरशिप रिसीव्ह होईल. तुम्ही अंडर ग्रॅज्युएट असाल तर 30,000 आणि पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर 40,000 तुम्हाला इथे स्कॉलरशिप जी आहे ती भेटणार आहे. म्हणजे जवळजवळ तुम्ही बघा की 5वीच्या स्टुडंटला देखील 5,000 स्कॉलरशिप ही चांगली अमाऊंट आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनवाल्यांना 40,000 रुपये स्कॉलरशिप ही देखील खूप अशी हँडसम अमाऊंट आहे. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी जी आहे ती ही स्कॉलरशिपला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तर तुम्ही इथून अप्लाय कसं करणार हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवते. तर कुणीही व्हिडिओमधून स्किप करू नका.
तुम्हाला समजणार नाही तर लास्टपर्यंत बघा की कसं अप्लाय करायचं आहे. त्यानंतर ही स्कॉलरशिप भरण्यासाठी तुमच्याकडे डॉक्युमेंट्स काय काय असायला हवे, तर तुमच्याकडे ॲप्लिकंटचा फोटो म्हणजे तुमचा फोटो, त्याच्यानंतर कुठलाही आयडेंटिटी प्रूफ जसं आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल, वोटर कार्ड असेल, काहीही चालेल. त्याच्यानंतर प्रूफ ऑफ ॲड्रेस, प्रूफ ऑफ इन्कम, त्यानंतर स्टुडंटचं बँक पासबुक असायला हवं आहे. आता काही स्कॉलरशिपमध्ये जे लहान विद्यार्थी असतात म्हणजे जे स्कूल स्टुडंट असतात त्यांचं कधी बँक पासबुक नसतं. त्या कंडिशनमध्ये ते पॅरेंट्सचं देखील बँक पासबुक घेतात, परंतु इथं त्यांनी स्टुडंटचं बँक पासबुक जे ते मेन्शन केलं आहे. त्याच्यानंतर तुमचं 10चं आणि 12चं मार्कशीट, जर तुम्ही 10च्या पुढे आणि 12 झालेली असेल तुमची. आता इथे काही छोटे विद्यार्थी पण आहे, त्यांच्यासाठी नाही आहे. जे मोठे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी 10चं आणि 12चं मार्कशीट. त्यानंतर करंट इयरला तुम्ही फीज भरलेली रिसिप्ट. त्यानंतर ॲडमिशन लेटर, जर ॲडमिशन लेटर नसेल तर बोनाफाईड सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही एक स्टुडंट आहात हे सिद्ध करण्यासाठी काहीतरी, या दोघांमधून काहीतरी. त्यानंतर लेटेस्ट, जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर लेटेस्ट मार्कशीट. त्यानंतर हे सगळे डॉक्युमेंट जे ते तुम्हाला अपलोड करायचे ते क्लिअर असले पाहिजे आणि ते JPG किंवा PNG फाईल या फॉर्मॅटमध्येच असले पाहिजे. त्यानंतर ऑप्शनल डॉक्युमेंट्स, डोमेसाईल आणि पॅन कार्ड, हे जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे नसले तरी चालतील, ते ऑप्शनलमध्ये दिलेले आहेत. त्यानंतर ह्या स्कॉलरशिपमध्ये एवढंच आहे की तुम्हाला एवढे डॉक्युमेंट्स हवेत. त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो तुमचा खूप क्लिअर आहे की तुम्हाला 50% मार्क्स हवेत आणि 5 लाखाच्या खाली जे येते इन्कम हवं आहे. त्यानंतर तुमचे बेनिफिट्स पण आपण बघितले. आता आपण बघूया की तुम्हाला इथं अप्लाय कुठं करायचं आहे. आता अप्लाय करण्यासाठी तुम्हाला सिम्पली तुमच्या गुगलवरती यायचं आहे आणि तुम्हाला सर्च करायचं आहे जे के लक्ष्मी विद्यासारथी, हे तुम्हाला टाईप करायचं आहे. जसं तुम्ही टाईप कराल तसं तुम्हाला ही जी फर्स्ट तुम्हाला लिंक दिसते ही विद्यासारथीची, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक मिनिट, सॉरी, ही जी लिंक दिसते तुम्हाला विद्यासारथीची, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही इथं जे के लक्ष्मी विद्यासारथीवरती जसं तुम्ही क्लिक करून पुढे जाल तर त्यानंतर तुम्हाला खाली हे सगळे जे के लक्ष्मीचे विद्यासारथीचे खाली स्क्रोल करून गेल्यानंतर तुम्हाला इथे जे के लक्ष्मी विद्यासारथी स्कॉलरशिप फॉर डिप्लोमा, जे के लक्ष्मी स्कॉलरशिप फॉर पोस्ट ग्रॅज्युएशन, जे के लक्ष्मी हे अंडर ग्रॅज्युएशन, असे सगळे वेगवेगळ्या क्लासेससाठी वेगवेगळं हे दिसेल. त्यानंतर जसं तुम्ही याच्यावरती अप्लाय कराल त्यानंतर तुम्हाला तुमच्यासमोर हे लॉगिन ईमेल ID आणि पासवर्ड वगैरे विचारतील. इथून तुम्हाला सगळं तुमचं सबमिट करायचं आहे, इन्फॉर्मेशन जी आहे ती सबमिट करायची आहे आणि त्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो इथून सबमिट करायचा आहे. तर ज्या स्टुडंटला म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये मी काही सांगायचं विसरले होते की तुम्हाला कुठून हे करायचं आहे, लॉग इन करायचं आहे, मी वेबसाईट दिली होती तरीही त्यांना प्रॉब्लेम येत होता. त्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं आहे आता की तुम्हाला विद्यासारथीला कसं कुठून जायचं आहे. तर इथं तुमचा ईमेल, पासवर्ड आणि कॅप्चा टाकून तुम्ही लॉग इन करू शकतात. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी जे ते यासाठी अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर आपली जी पुढची स्कॉलरशिप आहे ती देखील बऱ्याच स्टुडंटला कवर करते. म्हणजे तुमचं 5th क्लासपासनं पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सगळ्या स्टुडंटसाठी ते देखील स्कॉलरशिप लवकरच आपल्याकडे येईल. तर जास्तीत जास्त स्टुडंटनी टाटाची स्कॉलरशिप असेल किंवा SBIची असेल, SBIची स्कॉलरशिप खरंच म्हणजे चांगली आहे. जास्तीत जास्त स्टुडंटनी SBIच्या स्कॉलरशिपला अप्लाय करण्याचा प्रयत्न करा किंवा HDFC असेल, HDFCला देखील अप्लाय करण्याचा प्रयत्न करा. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.